मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या अंधेरी मिलन सबवेमध्ये पाणी भरलंय, त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे। कल्याण डोंबिवलीत अधूनमधून पावसाची संततधार सुरू आहे। सध्या पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड या भागातील मुख्य रस्ते जलमय झाले। गेल्या 2 दिवसापासून कधी रिमझिम तर कधी विश्रांती घेतलेल्या पावसानं बदलापूरमध्ये रात्रीपासूनच दमदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। सकाळीच बदलापूर कल्याण मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। शहरात अनेक ठिकाणी पाणी साचतंय। अशोक चौकात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अतिवृष्टीमुळे नागपूरमधील शहर आणि ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसारच आज सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे। ढगफुटीसारखा पाऊस बरसतोय। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। या पावसाचा फायदा धान शेतीला झालेला आहे। या पावसामुळे जिल्ह्यात धान रोवणीच्या कामाला वेग येणार आहे। लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव इथल्या नाल्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ते धोलासर, लाखनी तालुक्यातील पालनदूर ते तईसह अनेक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे। अनेक मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी दिसून येते। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत। धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या विसर्गात टप्प्याटप्प्यानं 5000 क्युसेक पर्यंत वाढ केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सातारा शहरासह जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा मंदावला होता। आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान धरणाच्या पाणीसाठ्यात धीम्या गतीनं वाढ होतीये। रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये सध्या तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। राजापूरमधील कोदिवली नदी तर खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहते। लोणावळ्यात धुवाधार पाऊस झाल्यानं भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आलाय। कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसंच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आलाय। मात्र याला न जुमानता काही पर्यटक पायऱ्यांवर गेल्याचं पाहायला मिळालं। नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा फटका नाशिकच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बसतोय। कॅन्सरग्रस्त मोठ्या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी पाठवले जातात, मात्र नाशिकच्या अशा रुग्णांना वेळेत त्या हॉस्पिटल्समध्ये पोहोचणं कठीण होतंय। त्यामुळे कनेक्टेड मध्य रेल्वेनं ट्रेन, कोच, अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी IMA संघटनेनं केली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाणे दरम्यान वाहतूक कोंडी होतीये, ही वस्तुस्थिती असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी मान्य केलेली आहे। पुलाची कामं, खड्डे यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचं भुसेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे। खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आलेत। कल्याण डोंबिवलीतील डांबरी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे, त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेत। तर या खड्ड्यांसंदर्भात तक्रार आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलंय। कर्जत कल्याण महामार्गावरील चिखलोली परिसरातील रस्ता अक्षरशः खड्डेमय झालाय। या रस्त्यातून वाहनं कशी चालवायची असा प्रश्न वाहन चालकांना पडतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं असतानाच हा 200 ते 300 मीटरचा रस्ता मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षितच आहे। अमरावती शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रभाव वाढलाय। 17 दिवसात 37 डेंग्यूचे तर 8 चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेले आहेत। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करावं या मागण्यांसाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच ते उपोषणाला बसणार आहेत।
गेल्या वर्षभरातलं जरांगेंचं हे 5वं आमरण उपोषण असेल. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसले. केंद्रातील नेते राज्यात ठाण मांडून आहेत. विधानसभेसाठी भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत. पुढच्या आठवड्यात 23 आणि 24 जुलैला मुंबईत कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप कोर कमिटीची बैठक मुंबईत झाली. सलग 2 दिवस चाललेल्या या बैठकीचा समारोप झाला. राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना खोडून काढण्यात महायुतीला अपयश आलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जय्यत तयारी सुरू केली. त्याचाच भाग म्हणून विरोधकांच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्त्वाचे नेते दररोज पत्रकार परिषद घेणार आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्त्वाचे नेते सकाळ दुपार पत्रकार परिषद घेणार आहेत. या नेत्यांच्या यादीवरून ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे, चित्रा वाघ यांना टोला लगावलाय. निफाडच्या चितेगावमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या. यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. अमृता या येवला मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मुंबईतील दादरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. यात ग्रामीण भागातील समस्या, शेती प्रश्न, कायदा सुव्यवस्था तसंच बेरोजगारीचे प्रश्न आक्रमकपणे जनतेसमोर नेण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसंच महायुतीचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम कारभार उघड करण्याचंही निश्चित करण्यात आलं. पूजा खेडकर यांच्यावर आता लवकरच योग्य ती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. असे भ्रष्ट अधिकारी प्रशासनात गेले तर अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुंबई एअरपोर्टवरील यंत्रणा आजही ठप्पच आहे. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका आजही बसतोय. एअरपोर्टवर प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय. जळगावच्या जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांविरोधात ठाकरे गटानं ठिय्या आंदोलन केलं. रुग्णालयात अस्वच्छता आहे, असुविधांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतायत. सोबतच डॉक्टरांचीही कमतरता आहे असा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. चोरीच्या गुन्ह्यात 5,000ची लाच घेताना धाराशिवमधील कळंब पोलीस ठाण्याचा प्रशिक्षणार्थी पीएसआय एसीबीच्या जाळ्यात अडकला. रामचंद्र किसन बहरे आणि पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे अशी त्यांची नावं आहेत. ढाबा चालकाविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. येवला शहरात गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटना घडतायत. नांदगाव रोडच्या कृष्णामणी अपार्टमेंटमधून एक ऍक्टिव्हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा तपास पोलीस करतायत. नाशिकच्या अंबडमध्ये इंडियन बँकेचं स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गॅस कटर आणि स्टील कटरच्या सहाय्यानं चोरट्यांनी बँकेची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षभरापासून बँकेला सुरक्षा रक्षक नसल्यानंच दोनदा असे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा मार्गावरील दुकानांवर नावाची पाटी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेत. कावड नेणाऱ्या भाविकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तर हरिद्वारमध्ये धामी सरकारनंही असाच निर्णय घेतलाय.